सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर। खरेदीवर 20% डिस्काउंट। आजच शोरूमला भेट द्या। अप्सरा टॉकीज मागे, शाहूपुरी, कोल्हापूर। संपर्क 99 21 51 21 48। बघल ते आज या ठिकाणी आपल्या विरोधकांच्या विषयी जे कशा प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात, कशा प्रकारे त्यांनी मतं मिळवली, कशा प्रकारे त्यांनी जे काही वातावरण तयार केलं, हे सगळं तुम्ही सांगताय, मी ऐकतोय। पण ह्याच गोष्टी मी 10 वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना सांगते, तुम्हाला ते आत्ता समजा लागल्या। आम्ही 2दा प्रयत्न केले सांगून, बहुतेक मला तुमच्या आधी 10 वर्ष माणसं ओळखायची देवाने काहीतरी देवी कला दिलेली आहे। त्यामुळेच पहिल्यापासून या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला की या सगळ्या वातावरणापासून आपला या शाहूवाडीतला पाण्याचा प्रामाणिक शेतकरी, गोरगरीब शेतकरी त्यांच्याकडून 4 हात लांब राहावा, आम्ही असे प्रयत्न करत होतो। आपण जे पेपरला वाचतं की इथून मागे जे घडलं तशा प्रकारचे या ठिकाणी लीड मिळणार, पण ते धैर्यशील मानेने मिळणार, त्यामध्ये काही ते मात्र बदल होणार नाही, अशा प्रकारच्या ठिकाणी पक्का माझा आत्मविश्वास बांधलेला आहे की ज्या लोकसभेच्या या रणांगणामध्ये कसल्याही प्रकारच्या विकास कामाचा मुद्दा कधी कोणी बोललं गेलं नाही, केलेल्या विकास कामांची कोणी नोंद घेतली नाही। निवड एक वार तयार झालं किंवा एक देव वार तयार केलं गेलं आणि त्या वाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी लोक, आमच्या जीवाभावाची लोक जी या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबातल्या लोकांच्या सारखी वाटतात, ती सुद्धा आम्हाला म्हणू लागली की आबा आता हे तुम्ही आम्हाला काही सांगायचं नाही, तुमच्या वेळ बघू। असं गेलं 10 वर्ष या ठिकाणी झालं, तर अतिशय आम्हाला दुःख झालं, अतिशय वाईट वाटलं आम्हाला। कदापि तुम्हाला एकदा तरी असं वाटलं का की या सत्यजित पाटील कधी दिशाभूल करणारा माणूस आहे, कधी जनतेची गद्दारी करणारा माणूस आहे, तुम्हाला एकदा तरी वाटलं का मित्रांनो? मला जरूर खात्री आहे की तुम्हाला अशा प्रकारची वाईट भावना ही माझ्याविषयी तुमच्या मनात कदापि आलीच नसणार आहे। की हा मतदारसंघ जो आज सगळ्या जिल्ह्याच्या नव्हे सगळ्या राज्याच्या नजरेत आहे, इथं काय घडते या मतदारसंघामध्ये या ठिकाणी एवढी अशी अवस्था असताना उद्धव ठाकरे साहेबांनी परत एकदा तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे। परत एकदा उद्धव ठाकरे साहेबांनी या लोकसभेची या ठिकाणी सीट स्वतःकडे मागून घेतली आणि या धैर्यशील मानेनं तिने परत आपल्या समोर आपल्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची ताकद आपण वाढवावी, की आपली ताकद मिळावी यासाठी त्यांची उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, धैर्यशील मानेने खासदार करण्याची जबाबदारी सुद्धा ही 100% तुम्हा सगळ्या लोकांची, तुम्हाला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल, मला पार पाडावीच लागेल। आदरणीय निवेदिता माने यांनी सुद्धा 10 वर्ष या विभागाचं यशस्वी खासदार म्हणून काम केलं, लक्षात ठेवा। त्या कुठे कामात कमी पडल्या नाहीत। पहिले 2-4 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत होतो, नंतरच्या कालखंडात आम्ही त्यांना विरोध केलेला आहे, काय आमचे फरक झाले असतील, पण जरी फरक झाले असतील, मी एवढं सांगतो की विद्यमान खासदारापेक्षा निवेदिता माने वहिनींनी 10 पटीने जास्त विकास कामं केली असं म्हणलं तर ती वावगं ठरणार नाही। विचार करत अशाच ठिकाणी जर माझ्यासोबत गेल्या 4.5 वर्षामध्ये धैर्यशील मानेसारखा जर कर्तबगार खासदार, तरुण खासदार असता, माझ्या बरोबर पळणारा खासदार असता, तुमच्या कुठल्याही गावामध्ये विकास काम अजिबात शिल्लक राहिलं नसतं, हे तुम्ही सगळे मान्य करा मित्रांनो। आपली गेली 10 वर्ष खासदारकीच्या माध्यमातून केंद्राच्या योजना, आपला पैसा आपल्या गावातून यायला पाहिजे होता, तो कधी येऊ शकला आणि त्याला वाईट का वाटतं की ज्या मतदारसंघानं त्यांना 40,000 दिलं, 50,000 दिलं, त्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी त्यांनी विकास कामाच्या दुर्लक्ष केलं, त्याची किंमत त्यांना जरूर उद्याच्या मोजावी लागेल आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना त्याचा जॉब विचारला पाहिजे, माझी मला विनंती आहे मित्रांनो। पहिले ते कुठे होते? पहिले ते अपक्ष होते, नंतर कुठे गेले? महायुतीत गेले, आता कुठे गेल्यात? ते महाआघाडीत गेल्यात। तर ते स्वतःच्या स्वार्थासाठी जर अशी दल बदलूपणा करत असतील तर तुम्ही आम्ही आपल्या तालुक्याच्या विकास कामांसाठी आपण बदल का करू नये मित्रांनो? आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।